रूम होती रूम ती वरती होती ती चढ उतर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला यांच्या दोघांचे पायाचा याचे पायाचा प्रॉब्लेम झालाय आणि याचे पण प्रॉब्लेम झालाय दोघांचं ऑपरेशन झालं पायांचा त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केली. अशा प्रकारे आपण फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी बरेच वर्षांशी चाललो आहे गोव्याला आणि आम्हाला बरेच वर्ष झालं. आम्ही गेलो होतो काहीतरी 2015च्या आसपास काहीतरी गेलो असेल त्यावेळी गेलो होतो गोव्याला. आता आम्ही चाललो आहे गोव्याला चाललो आहे आणि आता जस्ट दर्शन वगैरे करतोय. काय पण अरे इथं पण इथं कुठं पण जाण्याच्या अगोदर हां पाय पडतो ना. तर दर्शन वगैरे केलं तर परत तिकडे जायचं आहे कापरी काकाच्या तिथं पण दर्शन करायचं आहे मला. तर कुठं पण जाण्या अगोदर आम्हाला इथं दर्शन करावं लागतंच. कुठं पण जायचं असेल ना पहिलं इथं माथा टेकायचा मग पुढे निघायचा. तर आजची मंडळी आपली 5 जण आहात. मी, आजीदादा, एक मुन्ना, केतन ठाकूर आणि मितेश पाटील का ठाकूर मितेश. सो आता कापरी काकाच्याकडं दर्शन वगैरे करतो लगेच आपण निघू कारण की आपल्याला टाईम झाला ना 12 वाजता निघायचं होतं आपल्याला. 12 वाजून गेलं. लॉक आहे इथं पण ही आपली मंडळी आहे. केतन ठाकूर, मितेश आणि मुन्ना. मला वाटते तू पहिल्यांदा असेल आपल्या गोवाला सोबत. आणि केतन काय जुना माणूस आहे ना शेवटी. यो पण जुना माणूस आहे. आपल्याला किती वर्ष आले असतील गोवाला आपण गेलो होतो मागं? 10ची जास्त असतील. चला आता दर्शन वगैरे केलात आम्ही. तर चला आता डायरेक्ट थेट गोवा. का आपण डायरेक्ट गोवा जाऊ शकत नाही कारण की आम्हाला मध्ये स्टॉप घ्यावा लागेलच. बघू आता झालं तर नशीब तर मग लेट करावं लागेल. भेटू आपण नंतर कारण की आम्हाला स्टॉप घ्यावं लागेलच. जंगली रंगू आजची सवारी आमची ब्रेझा अजितदादा ठाकूर यांची कार. चिकन घेतला नाही
काहीच नाही नुसत्या भाकऱ्या मच्छी घेतली. कोणी येतल्या ती तयार करायला आईशी मिनी मच्छी घेतली फ्राय. कोणी येतलीस बरं आहे काय मिनी मच्छी फ्राय घेतली. डबा ठेवलाय ना आपण तुम्ही तेवढं काय ठेवलेला मी त्याचा डबा घेतलाय ना असेल सर कुठे नितेश गाणीला. तर चला काय पॉवर पॉकेट हे काय बाथरूमचं इथं एअर पॉकेट नाही लावा लागतं लगेच अरे सुरुवात नाही आली अजून हा छोटावाला चपटा पहिले सुरुवात ही कोणची जर्सी आहे ती तो टांगवतोय माझी उलटी बांधून ठेवतो जर्नी कशी होते काय होते या तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणारच आणि थोडीच बार आम्ही मजा करू तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. तर चला आजचा गोवाचा प्लॅन ठरलाय तर तुम्ही कंटिन्यू राहा फक्त माझ्यासोबत. तर चला रत्नेश्वरी माते की गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आम्ही CNG साठी उतरलो होतो. CNG वगैरे भरली. आम्ही घरातून निघलो पासून ते आम्हाला 5वी CNG असली 5वी. म्हणजे आपण आता पोहोचू कुठं रत्नागिरीच्या पुढं ना 10 किलोमीटर मध्ये रत्नागिरी. तर आम्ही आता सध्या रत्नागिरीमध्ये होत आहोत म्हणजे अजून पोहोचलो नाही परफेक्ट. तर आपल्याला जायचं तर गणपतीपुळे कारण की आम्हाला जायचं होतं पहिले स्टार्टिंगला गोव्याला. तर प्लॅन मग अशीच आम्ही ठरला की गणपतीपुळे जायचं आहे. थोड्या वेळ तुम्हाला दाखवेल. तर अगोदर आम्ही गणपतीपुळे करू आणि आपल्याला सकाळी डायरेक्ट गोव्याला जाते ना. तर चला CNG वगैरे भरली तर जायचं आहे गणपतीपुळे. बरोबर सावकाश लावू. अरे सावकाश लावते चलो हा ड्रायव्हर एकच आहे कारण की त्याला आम्ही अगोदरच बोललो तुझ्यावर आहे तू कधी थांबवशील ना. हा कारण की ड्रायव्हर एकच आहे. हे सगळे पाठी बसले ना आम्ही फक्त खाण्यापिण्याला म्हणजे एन्जॉय मध्ये आलो. फक्त हा ड्रायव्हर एकच बाकी आम्ही फिरणार. हा तर आपण नंतर भेटू. चला अर्ध्याचा आपल्या लाईट लागली ना. तर चला तर अशा प्रकारे आपण फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय आणि आजची वस्ती मला वाटतं इथंच करायचं आहे आपल्याला. तर मी इथं आहे ना गणपतीपुळेला पहिल्यांदा आलोय कधी आलो नव्हतं. तर बघूया आता मला वाटतं आतमध्ये रांग नाही गर्दी नसेल वाटतं शेवटी गर्दी वगैरे. चला पुढे आता काय होईल त्या होईल विचारायला घेऊ गणपती काय माहिती आता आतमध्ये गर्दी आहे का गर्दी तर चला आता आपण दर्शन वगैरे करू. कसं दर्शन होते तुम्हाला मी बघू आता. ते आतमध्ये मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो मी नाहीतर मग डायरेक्ट बाहेरून. तर चला तर आम्ही दर्शन वगैरे करतो मग आता नंतर दर्शन वगैरे करून रूम घ्यायचं आहे कारण की आम्हाला गोव्याला सकाळी जायचं आहे 6 वाजता सकाळी. हां सगळ्यांचं नवस सगळ्यांचं. तर चला आमचं दर्शन वगैरे झाला आणि थोड्या वेळेला मी तिथं 5-10 मिनिटं आतमध्ये बसलो. मस्त वाटलं. आपल्याला थंडी काय लागली तो दुसरा चौथी CNG म्हणजे अजून चालू झाली रे नॉर्मल झाली त्याला. इकडं असं झोपायला मजा. तर काय माहितीये का आता आम्ही रूम घेतो कारण की आम्हाला सकाळी जायचं आहे गोव्याला
म्हणजे आम्ही सकाळी 6 वाजता काहीतरी निघायला लागेल आम्हाला आणि डायरेक्ट थेट गोव्याला भेटू आपण. गुड मॉर्निंग करायचं. तर आता आम्ही जेवलो नाही सकाळपासून, म्हणजे सकाळी घरशी निघलेलो ना तेव्हा आम्ही जेवलेलो दुपारी काहीतरी 1:30 वाजता ना, काहीतरी 1:30 वाजता काहीतरी. तर 1:30 वाजता मी काहीतरी जेवलो. तसंच आम्ही घरातून निघलो. थोडाफार इथं 2-3 वेळा आम्ही थांबलो मग अशी चहा पिवाटी. ते चहा पिला वगैरे. आणि आता मी काय नाश्ता वगैरे काय केलाच नाही संध्याकाळी. तर आता रूम बघितल्यावर आता मी थोडंफार जेवायला लागलंच, कारण की त्याला नाही पोट. तर चला आता आम्ही थोडं जेवतो. हां, आम्ही ठरवलेला जाऊ गणपतीच्या पाय पडू ना तेव्हाच जेवू. गाडी पुढे गेली. तर चला आपण नंतर भेटू. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर सकाळचे आता वाजलेत 6 आणि आम्ही रात्री इथं पोहोचलो होतो आपल्या गणपतीपुळेमध्ये. तर इथं आम्ही रूम घेतली होती नाईटला. ही रूम म्हणजे आता आम्ही खाली उतरलो जस्ट. आता आम्ही चालू गोव्याला. 600 रुपयात आम्ही रूम घेतली होती, म्हणजे आम्ही आरामसाठी. तर आता चालत आम्ही गोव्याला. सगळं फ्रेश वगैरे झालं हे बघा. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता आम्ही उतरलो चहा पिण्यासाठी. सकाळचा चहा आणि नाश्ता तर आम्ही करणार नाही, कारण की नाश्ता केला तोच नाश्ता आम्ही बाहेर येईल डायरेक्ट गाडीमधून. तर आता आम्ही सकाळचा चहा घेतो आता, कारण की आमचं ड्रायव्हर पण एकच आहे, त्याला सुस्ती पण येते मध्ये, त्याच्यामुळं चहा घेतो आम्ही. तर थोड्याच वेळात आपण डायरेक्ट गोव्यामध्ये असो. चलो, झोप झाली नाही अजून त्याची. कुठे मामाची मिसल चालू होत. गुड मॉर्निंग गाईज. तर चला आता आम्ही चहा घेतलेला, आता घेतलाय आता मिसल पाव. मस्त कसं लागतं सरळ खाऊ नको. तर आता आम्ही जस्ट नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही भरतो CNG. तर आमची बाकीची फलटण जरा बाहेर गेलीत. जर नाश्ता शॉपिंग करता इथं. शॉपिंग आहे का? शॉपिंग पण आहे, सगळ्या घरांचं सामान आहे इथलं. हे बघा समोर बघा तुम्ही. काय मला वाटलं 2 पोरं तशी वाटते बघा. असं बावलं ठेवलं. तर चला, फायनली गोवा पोहोचलेलो आहोत. गोवामध्ये आणि रूम आम्ही इथंच बुक केलेली आहे पहिल्याच. हे बघा स्विमिंग पूल मस्त आहे. रूम आता बघायला लागेल नाही इकडे कंची हेडला. इथं नाही कंची हेडला बोलते. मस्त स्विमिंग पूल आहे. समोर भिक्षा काय तो भिक्षेसाठी तो केस पाजे है. तर चला
रूम इथंच आहे. गाडीन बॅग वगैरे आहेत. बॅगी डायरेक्ट रूममध्ये टाकू, फ्रेश वगैरे होऊ. मग आम्हाला काहीतरी जेवण करायचं आहे. भारी वाटते रूम पण भारी वाटेल, कारण की आम्ही अजून गेलेलो वरती रूम चेक करायला. बघा वाईब आहे, वाईब चालू आहे. तर चला आता त्याला फोन करू मोबाईलला. फोन केतन होय. तर चला आता आम्ही नंतर भेटू, कारण की आम्ही रूम बघितली नाही अजून, वरती गेलो नाही, समोरच आहे. तर चला ही आपली रूम आहे. समोर हॉल, बेडरूम, यो बाथरूम, एसी पण, आणि समोर गॅलरी. हा तुम्ही बघताय समोर नजारा, व्ह्यू स्विमिंग पूलमध्ये. तर चला आता फ्रेश वगैरे होतं. वायफाय ना? वायफाय नाही, वायफाय नाही, क्या फायदा? वाईफाई तो चाहिए इधर, हमको नेटवर्क नहीं ना इधर. वाईफाई नहीं है ना. तर आता आम्ही दुसरी रूम बघायला आलोय, कारण की ती अगोदरची रूम होती ना, ती जाम वरती होती, त्याच्यामुळे आम्ही दुसरी रूम चेक करतो. यांना दोघांना प्रॉब्लेम होते चढायला उतरायला. समोर किचन, हा हॉल, आणि समोर बाथरूम, आणि मस्त आहे की बेडरूम आहे. नहीं करके देता हूँ. हाँ ये क्या है? क्या यूट्यूब है, क्या लगता है? क्या यूट्यूब भी लगता है. स्मार्ट टीवी है ना? हाँ स्मार्ट टीवी. जिंकलो स्मार्ट टीवी आहे. जिंकलो का काय? तर चला मस्त रूम आहे, आवडली. तर आमचा सामान वगैरे घेऊन येतो होता, बॅगी वगैरे. ठीक आहे ना, मस्त आहे. उडी मारली. तर चला अगोदरची रूम बघितलेली, जरा यांना दोघांना प्रॉब्लेम होता. म्हणजे रूम होती, रूम ती वरती होती, ती चढ उतर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. यांच्या दोघांचे पायाचा, याचे पायाचा प्रॉब्लेम झालाय, पण याचे पण प्रॉब्लेम झालाय. दोघांचं ऑपरेशन झालं पायांचा, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केली. तर आजचा क्लायमेट पण भारी वाटत आहे. हे बघा नुसता वाईब गोवा. तर चला आता मी रूममध्ये पोहोचलोय, आणि जेव्हा स्वतः तिथं जेवणाची तयारी चालू आहे. इथं अंडा चालू आहे, अंडा बकरी दर्शन बकरी द्या. आणि इथं मासली, सुरमई आणि हलवा, गाडी. तर आजची मेजवानी मासली फ्राय करायची आहे आपल्याला. तर चला मी आजची व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडले सर मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडले सर तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तर चला बाय बाय.